नमस्कार. नॅशनल टुरिझम शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2024 सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सगळे माझे मित्रमंडळी, मला कल्पना आहे या भाषणांमध्ये कोणाला इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे लाईट जायच्या आत मी माझं संपवतो. कारण इकडे लाईट गेली की तिकडनं लगेच बॅटरी पेटतायत. असो, तर या कार्यक्रमाला मला बोलवलं, जरा वेगळा कार्यक्रम म्हटलं. मला अनेक शॉर्ट फिल्म फेस्टिवल असतात, पण टुरिझमवरचं शॉर्ट फिल्म फेस्टिवल बहुधा मी पहिल्यांदाच हे अनुभवतोय. आणि मी त्यांना लगेच गणेश सरांना म्हटलं की येस, येतो मी. मला इंटरेस्ट होता, मला फिरण्यात इंटरेस्ट आहे, मी भटकत असतो शूटिंगच्या निमित्ताने किंवा एरवी म्हणजे घरच्यांच्या भाषेत कुठेतरी बोंबलत हिंडत असतो असं. पण खरंच फिरावं, खूप माणसं जोडली जातात त्या निमित्ताने. माझ्या बाबतीतला एक किस्सा असा सांगतो की जेव्हा मी शाळकरी होतो तर माझ्या वडिलांच्या मागे मी बरेचदा लागायचो की चला ना आपण कुठेतरी हिंडायला जाऊयात. आम्ही 4 भावंड. पण ते ऑफिसचं काम म्हणजे ऑफिसातलं काम सुद्धा ते घरी आणून ते ऑफिसचं काम करत बसायचे. पण जर त्यांच्याकडे कोणी मित्रमंडळी आली किंवा कोणी संपर्कातली कोणी व्यक्ती आली की ते त्यांना असं भरभरून सांगायचं की अरे ते हे जाऊन बघा, तो छान आहे तिकडे, एकदम ते बघण्यासारखं आहे, अगदी तो किल्ला बघ जाऊन, तो फार मस्त आहे एकदम किल्ला, तिकडे एक तळ आहे माहिती आहे का तुम्हाला, ते बघितले का तुम्ही कधी. सगळ्यांना ते असे सल्ले द्यायचे. मी त्यांना म्हणायचो की आम्ही म्हणतो फिरायला चला, तर तुम्ही आम्हाला नेत नाहीत, स्वतः कोणी कुठे जात नाही, मग तुम्हाला हे कसं काय माहिती आहे. तर ते म्हटले मी वेगळं करतो पर्यटन, तुम्हाला माहित नाही कसं ते. तर ते रोज संध्याकाळी काय करायचे, ऑफिस संपून घरी आले, फ्रेश झाले की एसटी स्टँडवर जाऊन बसायचे. चांगले 1.5-2 तास एसटी स्टँडवर जाऊन बसायचे. आणि तिथं भरभरून एसटी येत आहेत, एसट्या जात आहेत भरभरून. पण मधल्या काळात जी मंडळी त्या एसटी स्टँडवर एसटीची वाट बघत बसलेली आहेत त्यांच्याशी हे संपर्क करायचे, त्यांच्याशी गप्पा मारत बसायचे. आणि त्याच्यातनं जी काय माहिती मिळेल ती इतरांना पुरवायचे. म्हणजे स्वतः कुठं जायचं नाहीत, आम्हाला न्यायचे नाहीत, पण माहिती मात्र सगळी त्यांना. कुठे काय चांगलं मिळतं, कुठला पदार्थ कुठल्या गावात छान, नगरला खवा छान मिळतो वगैरे, अमुक म्हणजे तर प्रत्येक गावात काय मिळतं काय नाही, हवामान कसं आहे तिथलं, वातावरण कसं आहे, किती इंच पाऊस पडतो वगैरे, शेतकरी बितकरी या सगळ्यांबरोबर त्यांच्या त्या गप्पा चालू असायच्या. म्हणजे हे थोडंसं ना म्हणजे रामायणातली एक कथा आहे बघा. म्हणजे राजा सुग्रीव, म्हणजे आपल्याकडे GPS आत्ता आलं, पण राजा सुग्रीवला GPS आधीपासूनच माहिती होतं असं म्हणतात. कारण जेव्हा सीतामाईचं अपहरण झालं, त्या अपहरणानंतर वानरसेना 4 दिशेला 4 पाठवले, तेव्हा प्रत्येक वानरसेनेचा जो प्रमुख होता त्याला राजा सुग्रीवांनी तुम्ही कुठल्या प्रदेशात जाताय, कुठल्या दिशेला जाताय, तिथलं वातावरण कसं आहे, तिथे खाद्यसंस्कृती काय, अमुक काय तमुक काय, अशी सगळी माहिती तेव्हा दिलेली होती. का तर राजा सुग्रीव प्रचंड पर्यटन देशाटन करायचा, म्हणून त्याला ही सगळी माहिती होती. तसंच मी म्हणलं, बाबांना म्हटलं की यार मग तुम्ही राजा सुग्रीवच दिसताय, म्हटलं तुमचा पुनर्जन्म वगैरे झालाय काय, की काही न करता तुम्ही सगळी माहिती पुरवता. पण त्यातनं एक गोष्ट फार महत्वाची जी मी घेतली की प्रत्येक येणाऱ्या समोर माणसाशी तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही अगदी उठून कुठेतरी गेलाच पाहिजे असं काही नाही, पण आपल्या शेजारच्या माणसाशी सुद्धा आपण जर छान संपर्क केला तर 4 गोष्टी आपल्याला कळतं, आपलं ज्ञान वाढतं आणि कदाचित आपल्याकडनं सुद्धा त्याला काहीतरी मिळत असेल. तर याच स्वरूपाचं हे आता हे फेस्टिवल आहे असं मला वाटतं की पर्यटनावरती मी अनेकदा बघतो. आता आज एक व्यक्ती इथे येणारे असं मी गृहीत धरले, आले की मला माहीत नाही, प्रसाद गावडे आलेत की नाही मला माहीत नाही ते, पण मला त्यांना भेटायची इच्छा आहे. कारण मी आवर्जून त्यांचे व्हिडिओज बघतो, खूप सुंदर. आणि मी सिंधुदुर्ग खूप अगदी पिंजून काढलेला आहे, त्याच्यामुळे मला ते अतिशय त्यांच्या त्या या सगळ्या गोष्टी बघताना फार जवळचं वाटतं. अगदी समोर आहे माझ्या, ते समोर बोलतायत असं वाटतं बरेचदा. त्या त्यांच्या सुंदर लँग्वेज मालवणीमध्ये ते बोलतात आणि सुंदर सगळं त्यांचं चित्रीकरण असतं. तर असंच सगळ्यांनी करावं, खूप देशाटन करावं. आता जर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे भरपूर हिंडा, भरपूर खा, वेगवेगळ्या पदार्थाचे रेलसेल असते सगळीकडे बाहेर, खूप वेगळी गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, त्याचे खायलाही मिळतात. तर सगळ्यांनी भरपूर पर्यटन करा, खूप मजा करा आणि लोकांशी संपर्क ठेवा, गिव्ह अँड टेक करा, आनंदी राहा. धन्यवाद.